नमस्कार, मी अर्चना गावकोटच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। तर आज मी तुम्हाला छान अशी भाजी दाखवणार आहे, एकदम हेल्दी टेस्टी अशी। तर इथं मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि इथं शेंगातले हिरवे मटार घेतलेले आहेत। दोन्हीचं प्रमाण सारखं घेतलेलं। थोडं वाटण बनवून घ्यायचं, तर त्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, छान अशी गावरान हिरवी मिरची आहे, गावरान लसूण आहे, अद्रक घेतलेली आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि छान अशी कोथिंबीर घेतलेली, गावरान कोथिंबीर आहे। तर याचं पाणी न टाकता वाटण बनवून घेऊ। भांड्यामध्ये तेलामध्ये जिरे टाकले, मोहरी, त्यानंतर बारीक कट केलेला कांदा। गॅसची आच मोठी ठेवून कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा, कच्चा नाही राहू द्यायचा आणि करपू नाही द्यायचा। इथं कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। यामध्ये हे वाटण, हिरवं वाटण व्यवस्थित असं परतून घ्यायचं। वाटण परतेपर्यंत गॅसची आच कमी ठेवलेली होती, म्हणजे वाटण व्यवस्थित परतवलं जातं आणि करपटीला एक खमंग असा सुगंध सुटलेला आहे। यामध्ये थोडी हळद मिक्स करून घ्यायचं, गॅसची आच कमी ठेवलेली आहे। ते मिक्सरच्या भांड्यात वाटण बनवलं, ते पाणी वाटण वाया जाऊ द्यायचं नाही, तसं परतून घ्यायचं। तर 2-3 चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट, जास्त नाही टाकला, थोडंच टाकलेलं, प्रमाणानुसार घ्यायचा भाजलेले शेंगदाण्याचा कूट, पाणी, मस्त असा सुगंध सुटलेला आहे। यामध्ये ही मटकी आणि मटार, चवीनुसार मीठ, गॅसची आच वाढवलेली आहे। छान असं काही सेकंद असं मोठ्या आचेवर परतून घेऊ। गरजेनुसार पाणी टाकायचं। आता पाणी टाकून झालेलं, भाजीला उकळी आलेली आहे, गॅसची आच मंद केलेली आहे। आता झाकण ठेवायचं आणि 6 मिनिटात शिजून घेऊ। इथं 6 मिनिटं झालेले। यावर थोडी बारीक कट केलेली कोथिंबीर। भाजी एकदम जवळनं दाखवते, एकदम मस्त अशी बनलेली, चपाती सोबत खायला छान, भाकरी सोबत, भातासोबतही खायला छान। तर नक्की बनवा, कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा। अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।